मी भाऊंच्या तर्फे ही सगळ्यांना सांगते की जे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं सातबारा कोरा कोरा त्यांनी अजूनपर्यंत केला नाही आणि याच्या पहिले त्यांनी हे पण सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देईल, ते पण अजूनपर्यंत दिलेलं ना तुरीला भाव ना कापसाला भाव. त्यांनी हे अजूनपर्यंत त्यांनी डिक्लेअर केलं पाहिजे की सातबारा कोरा आणि त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या पिकांना सुद्धा म्हणजे जो योग्य दरात जो भाव आहे तो द्यायला पाहिजे आणि जेणेकरून त्यांनी शेतकऱ्याची जाणीव ठेवली पाहिजे की ते काय खातात, काय पिकवतात आणि काय लागवडीला लावतात याची त्यांनी थोडी कदर करून शेतकऱ्याला काहीतरी जाणीव ठेवून शेतकऱ्याला हे मदत केली पाहिजे आणि त्यांच्या पिकाला भाव दिला पाहिजे. ना तुरीचा भाव शेतकऱ्याला परवडत आहे ना कापसाचा भाव, म्हणजे ते लावणार काय आणि खाणार काय. एक तर पिकीला जे लावतात तेच त्यांना खायलाही पुरत नाही आणि लावायलाही पुरत नाही. ही जाणीव ठेवून हे त्यांच्याकडे म्हणजे निरीक्षण करून त्यांच्या प्रत्येक मालाची निरीक्षता करावी आणि त्यांच्या संत्र्याचा जो नुकसानी जे प्रत्येक गोष्टीत नुकसान होत आहे ते पाहावं त्यांनी आणि त्यांच्या निदर्शनावरून त्यांनी हे ठरवावं की शेतकऱ्याला काय खाता येईल आणि काय पिकवता येईल. हे मुळात त्यांना हेच जमत नाही आहे. तरी मी दर्शवते की त्यांनी शेतकऱ्याकडे चांगलं बारीक लक्ष देऊन पाहावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.